हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि पॉंडिचेरी मधला सेकंड व्लॉग आहे हा. आणि तुम्हा सगळ्यांचं या व्लॉगमध्ये जितकं एंटरटेनमेंट होऊ शकेल त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे, कारण सगळी गँग असणार आहे सोबत. आता सध्या आम्ही चाललो आहोत, म्हणजे जस्ट हॉटेल रूमच्या बाहेर पडणार आहोत आणि त्याच्यानंतर व्हाईट टाऊन जो इथला सगळ्यात प्रसिद्ध एरिया, जिथे फ्रेंच कॉलनीचा लुक आहे त्याला, ते एक्सप्लोअर करणार आहोत. आणि त्याच्याशिवाय कॅफेजला काही कॅफे हॉपिंगचा पण थोडा प्लॅन आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी छान फॅन्सी कपडे घातलेत. मला सगळ्यांचा टी डी दाखवतेच मी. आता ऑलमोस्ट रात्र होत आल्यामुळे तो TN होणार आहे, पण लेट्स सी. शक्य झाल्यास एका बीचला व्हिजिट देण्याचा सुद्धा प्लॅन आहे. जे काही होईल, जे काही ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. तर सगळ्यात आधी तुम्हाला रूम टूर देते क्विकली, कारण ऑलरेडी प्रसारा झालेला आहेच. आणि आय कांट बिलीव्ह आम्ही आत्ता म्हणजे पहिल्या आउटफिटसाठी हा एवढा पसारा केला आहे. सो इग्नोर दॅट पार्ट. 4 मुली एकत्र आहेत, सो होणार आहे पसारा. हा माझा आउटफिट आहे. ही आहे स्नेहा, सातारकर स्नेहा व्लॉग्सची मालकीण. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. येस. आणि माझा पण ड्रेस कसा वाटतोय, डू टेल. इकडे आहे आपल्याबरोबर प्रेसिता. तिची अजून तयारी थोडीशी चालली आहे, पण प्रेसिता पण छान दिसते. आणि द मोस्ट गॉर्जियस डिवा 27 लिपस्टिकची मालकीण दीक्षिता राणी, जिने सुद्धा आता आपलं नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. आणि ती इंग्रजीमध्ये प्लस मराठी पण आहे. जिथे इंग्रजी नाही येणार तिथे मराठी बोल, असं ब्लॉगिंग सुरू करते. छान छान व्हिडिओज आता सुरू केलेत, लवकरच ते येतील अशी अपेक्षा. काही सांगशील? स्टे ट्यून, एवढंच बोलायचं. येस, छान दिसतेस दीक्षिता, पण लवकर निघ आता. हे इकडचे. आणि इकडे आमची प्रिय मैत्रिणी शिवानी गिलहरी. इकडे ऍक्च्युली एक खारुताई होती, गिलहरी, आणि आम्ही तिला नाव देणार आहोत शिवानी, कारण शिवानीला आम्ही सगळे खूप मिस करतो. सो बेसिकली मी रूम टूर दाखवत होते तुम्हाला. हा बेड एरिया आहे, किंग साईज बेड आहे. 3 जणांसाठीची ही रूम आहे, पण मी जसं तुम्हाला माहिती आहे मी अचानक आले आणि त्याच्यामुळे आम्ही 4 जणांमध्ये ही ॲडजस्ट करून घेतली आहे रूमचं. आणि इकडे वॉशरूम आहे, स्पेशियस आहे. तसं 2 AC आहेत रूममध्ये. आणि मेनली मी जसं तुम्हाला सांगितलं तर रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. पॉंडिचेरीवरून पण साधारण 2 तासामध्ये तुम्ही येऊ शकता. सो टेक्निकली हॉटेलचं लोकेशन हे बेस्ट आहे. आणि आता बघूया तिथून जवळपास काय काय ते कळेलच आपल्याला. सो लेट्स गो. सो सगळ्यात पहिले आम्ही गेलो सेंट बेसिलिका चर्चला, जे आमच्या हॉटेलपासून अगदी 2 मिनिटावर चालत जाण्यासारखं होतं. सिन्स आत्ताच क्रिसमस न्यू इयर सगळं होऊन गेलं होतं, त्यामुळे डेकोरेशन अजूनही तसंच होतं. त्यामुळे कदाचित हा जो चर्च आहे तो आणखीन प्लेझंट दिसत होता, सुंदर दिसत होता. पण या सगळ्या व्यतिरिक्त सुद्धा जे एकूणच स्ट्रक्चर आहे, जे तुम्ही आता खरं तर बघू शकताय, ते इतकं सुरेख आहे आणि इतका भव्य दिव्य असा हा चर्च आहे. मी काढलेल्या माहितीनुसार या चर्चला आता 100हून अधिक वर्ष उलटून गेलेली आहेत, कारण याची जी बांधणी आहे ती 1902 मध्ये सुरू झाली होती आणि 1909 मध्ये हा जो चर्च आहे तो पूर्णपणे बांधून झाला होता. आणि 2009 मध्ये ऑफकोर्स या चर्च 100 वर्षचं जे पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन होतं ते सुद्धा पार पडलं होतं. चर्चचं वैशिष्ट्य असं सांगायचं झालं ना तर इथे आतमध्ये 20 असे संत, ज्यांनी त्यांचं आयुष्य हे येशूंना, जीजस क्राइस्टना डिवोटेड केलं होतं, त्यांची भक्ती केली होती, त्यांचे ग्लास पेंटिंग्स आहेत. आणि त्या व्यतिरिक्त इथे जे मास भरतं, संडे मास असेल किंवा काय, तर त्याची कॅपॅसिटी जवळपास 2000 जणांची आहे. म्हणजे इथे जे तुम्ही आत्ता लोक बघताय त्या व्यतिरिक्तही म्हणजे 2000 लोकांची क्षमता या सिटिंग अरेंजमेंट या चर्चमध्ये आहे. आमचं भाग्य म्हणता येईल खरं तर की आम्ही नेमकं संध्याकाळच्या वेळेला पोहोचलो होतो जेव्हा त्यांची प्रेयर चालू होती.
त्यामुळे ती प्रेयरसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडीफार ऐकू येईलच. आणि बाकी हे व्हिज्युअल्स जे तुम्ही बघताय, मला सगळ्यात मेन गोष्ट अशी वाटली की जे कलर्स आहेत ना दोन्ही, पांढरा आणि जो मरून रंग, चॉकलेटी रंग जो आहे, ते इतके ब्राईटली दिसून येतात. म्हणजे किती आता 100 वर्षात अनेकदा, मला वाटतं त्यानंतरही कदाचित अनेकदा डागडुजी झाली असेल, पुन्हा रंगकाम केलं असेल, पण त्यामध्ये पण ना धूळ वगैरे पण पडून अजिबात खराब झालेलं असं बाहेरूनही आणि आतूनही स्ट्रक्चर फार दिसलं नाही. सो छान मेंटेन केलेलं आणि अत्यंत प्रशस्त असं हे चर्च आहे. सो आता आम्ही आलो थोडंसं कॅफे हॉपिंगसाठी आणि वी आर ॲट द फेमस ब्रेड अँड चॉकलेट. लेट्स सी इथला कसा आहे, ॲम्बियन्स कसा आहे, फूड कसं आहे. लेट्स सी, लेट्स गो. तर हा ब्रेड अँड चॉकलेट जो कॅफे होता तो आमच्या मस्ट विजिट प्लेसच्या यादीत होता. त्यामुळे पहिल्याच रात्री आम्ही तिथे गेलो. वाईब इथली आणि एकूणच जे वातावरण, थंड छान हवा, खूप छान वाटत होतं. आम्ही घेतली होती कॉफी लाते आणि पार्डन माय प्रोनाऊन्सिएशन पण क्रोसॉन, आणि दोन्हीही छान होतं. फक्त एक ॲक्वायर्ड टेस्ट लागणार होती त्याला, कारण ज्यांना अगदी कडू कॉफी आवडत नाही किंवा डार्क चॉकलेट इतकंसं आवडत नाही, तर त्यांना कदाचित थोडंसं कडवट वगैरे लागू शकतं. पण अगेन तुम्ही ते कस्टमाइज करून घेऊ शकता. इथे आलात तर पिझ्झासुद्धा नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे थोडं संध्याकाळी किंवा एक बेसिक दुपारी वगैरे यायचा प्रयत्न करा. अर्थात तुम्हाला तेव्हा ह्या लाईट्स दिसणार नाहीत, पण एकूण तेव्हा तुम्हाला ऑर्डर नीट करता येईल. कारण 7 नंतर जर आलात तुम्ही तर त्यांचं पण थोडी घाई गडबड असते, कारण शेफ त्यांचे आवर्त घेत असतात ना तेव्हा, आणि त्यांनाही घरदार. सो त्याच्यामुळे ते कदाचित तुम्हाला काही गोष्टी अवेलेबल होतील, काही नाही होणार. संध्याकाळी लाइटिंग्स मिळतील, दुपारी संध्याकाळी थोडं लवकर आलात तर खायला छान छान मिळेल. त्यानंतर खालीच त्यांचं शॉप आहे जिथे हे फ्रूट कंपोट, पीनट बटर, क्रंची ग्रॅनोला वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी, रॉक सॉल्टसुद्धा विकायला ठेवलेलं आहे. आणि हे चॉकलेट्स आहेत, डार्क चॉकलेट, त्यामध्ये जे पर्सेंटेज लिहिले आहेत ना ते कमी अधिक प्रमाण आहे कोकोचं त्यामध्ये असलेल्या. आणि त्यानंतर हे अगेन क्रोसॉन्ट आणि आल्मंड चॉकलेट, एक तो आय गेस ऑरेंजचा केक होता आणि चॉकलेटसुद्धा होते. मग आम्ही पोहोचलो ते म्हणजे फ्रेंच कॉलनीमध्ये थोडासा फेरफटका मारायला, आणि तिथून रॉक बीचवर जाणार होतो अर्थातच. सो इथे ना सकाळी पण गेलो आहे, दुसऱ्या दिवशी तो दुसरा ब्लॉग टाकते, पण आत्ताची धमाल बघा. हां, आणि माझ्या दाखवायची काय गरज आहे, पण तू दिसतच नाहीये. ऐका तर आम्ही ना आता आलो फ्रेंच कॉलनीमध्ये फिरायला, आणि ही अत्यंत सुंदर इमारत आम्हाला इथे दिसलेली आहे. आणि म्हणजे इतके ब्राईट कलर आहेत की असं एकदम लक्षवेधी ठरतं आहे ते सगळं. आणि त्याहूनही सुंदर आहेत ना त्याच्या बाल्कनीज आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता. आम्ही आहोत. जरा एक तोंड बंद ठेवली तर मस्तच होऊन जाईल. आणि आमच्यातली सोफिस्टिकेटेड गर्ल, लांब लांब पळते थोडी, आमच्यातलीच आहे ती, पण आता तिला जाऊ द्या. सो मुद्दा हा आहे की मी व्हिडिओ यासाठी काढते, एकदम शांत रस्ता आहे आणि थंडगार हवा आहे. स्नेहा तुला आवडलं की नाही फायनली? तुला काही वाव असं वाटलं की नाही? स्नेहा कसं आल्यापासून थोडी नाराज आहे नाही, की? अजिबात नाराज नाहीये मी. यांना असं का वाटतंय काय, तुम्ही माझा ब्लॉग बघा, त्याच्यामध्ये मला कळेल तुम्ही नाराज आहे. ते आता ब्लॉगचं मला कौतुक सांगू नकोस. तर मुद्दा काय आहे, हा ब्लॉग, हा हिचे ब्लॉग बघा रे, सातारकर स्नेहा ब्लॉग. कधी कधी तिला माझ्यापेक्षा पण जास्त व्ह्यूज असतात आणि कधी कधी मला तिच्यापेक्षा जास्त असतात. अशी आमची थोडी चढावड चाललेली असते. आणि सबस्क्राईब करा, सबस्क्राईब दोघींना करा, तिघींना करा. तिचं काय माहिती नाही आम्हाला दीक्षिताचं एवढं. दीक्षितला काहीतरी भेटलं. आणि आम्ही आता ना बीचला आलो, रॉक बीच जो आहे तर हा असा तो रस्ता आहे. चला दाखवतो मला पुढे. आम्ही आलो आहोत पॉंडिचेरीच्या मरीन ड्राईव्हला. म्हणजे आय गेस हा रॉक बीच आहे, आय गेस. मला कम्प्लिटली मी शुअर नाही आहे, पण मी ते कन्फर्म करून तुम्हाला सांगतेच. आमच्या ऑफिसच्या खाली जे
नियमितपणे 3.5 मिनिटांवर जे मरीन ड्राईव्ह आहे, जो समुद्र आहे, त्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणून आम्ही इकडे आलो. आय जस्ट होप की मी ही कॉमेंट्री ठेवणार नाही. ह्या बघा आमच्या सौंदर्यवती. ऐक ना, मी काय बोलते, ऐक ना, आपल्या ऑफिस खाली 3.5 मिनिटांवर जो समुद्र आहे तोच बघायला आम्ही साधारण आणि हा आहे तारका चंद्र आणि ही आहे फ्रेंच कॉलनी. तर इथे मध्ये मध्ये ना तुम्हाला वॉलवरती खूप सुंदर पेंटिंग्स आणि एक फोटोसाठी मस्त ठिकाणं सापडतील. आणि हा जो वे होता म्हणजे मरीन ड्राईव्ह सारखाच वे होता, पण अगदी छान आणि सुंदर होता. ते पण ऐकाच आता तुम्ही माझी कॉमेंट्री त्याच्यावरची. आपल्या रूमच्या दिशेने गेलो तर असं अत्यंत सुंदर असा बीचचा व्ह्यू होता. खरं तर इकडे सनराईज पॉईंट आहे, हा रॉक बीचच आहे आणि सकाळी खरं तर येण्याला जास्त अर्थ आहे. आणि बॅक कॅमेराने दाखवतो. पण ना हे ना सगळं हा निवांतपणा आहे. म्हणजे हे चला 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 मला नाहीच आहे हे प्रकरण. छान आहे, छान दिस इज द ओल्ड लाईट हाऊस दीपस्तंभ. आणि इकडे हा स्टॅच्यू. हे काय लिहिलंय मला माहीत नाही, पण दिस इज लाईक शॉपिंगसाठीच आहे. दिस इथे पेज. ओके, सो आम्ही ज्या बीचच्या बाजूने आलो ना, तर तिथेच असं हे एक्झिबिशन ते असतंच. म्हणजे मी यापूर्वी जे जाताना गाईडचे व्हिडिओ पाहिले त्यात सुद्धा हे होतं. सो मला वाटतं हा त्यांचा सोमवारचा बाजार वगैरे असू शकतो. आणि इथे ना गोष्टी आहेत तशा छान छान बघण्यासारख्या, घेण्यासारख्या पण आहेत. अर्थात तुम्ही जर फॅमिली ट्रिपवरती वगैरे असाल ना, तर किंवा ह्या खरेदी करण्याला जास्त अर्थ आहे, कारण एवढं सामान आम्ही परत घेऊन येऊ शकत नव्हतो. आणि कुरिअर बाबत माझी एक चूक झाली की मी कुरिअर करतात का वगैरे विचारलं नाही. पण अगेन काही छोट्या छोट्या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत त्या घेता येऊ शकतात. जसं की हा ना मसाजर होता एक, हे अर्थात आपल्याला हे आपल्या इकडेही मिळू शकतं, पण तरीही. आणि हां, हे नाही अनेक ठिकाणी आपल्याकडे मिळते ना सगळं स्टोनचं स्ट्रक्चर. म्हणजे हा जो रायनो आहे, एलिफंट आहे, त्याच्यानंतर बुद्धांच्या अनेक मूर्ती होत्या, त्याशी ते जे हॅपी मॅन वगैरे असतात ते होतं. ते काय अजून एक ना मस्त गोष्ट म्हणजे ते अगरबत्तीचं पण एक स्टँड असं होतं की ज्याच्यात तुम्ही तो धूप लावा, अगरबत्ती लावा आणि मग त्याच्यावरती ते ठेवायचं कवर. तेही छान होतं. ह्या एक मॅडम आम्हाला तिथे दिसल्या ज्या ना त्यांच्या शॉपमध्ये बसून मातीच्या वस्तू बनवत होत्या, गणपती बनवत होत्या. आणि ह्या सगळ्या त्यांनीच घडवलेल्या गोष्टी आहेत. सो अर्थात व्हेरी टॅलेंटेड. आणि हे कप मला विशेषतः आवडले, पण ते फ्लाईटमधनं आणणार कसे म्हणून मी घेतले नाही. हा एक छोटूसा गणपती आम्हाला तिथे त्यांनीच बनवलेला दिसला. पुढे गेलो म्हणजे एक मातीचं झालं, दगडाचं झालं, नंतर हे असे कापडाच्या कागदाच्या वस्तू पण तिथे होत्या. आणि अगेन चौथी स्पेशालिटी म्हणजे शेल्स, जे पॉंडिचेरीमध्ये अर्थात बीच जवळ असल्यामुळे अत्यंत फेमस आहेत. शेल्सचे कानातले, ब्रेसलेट, किचेन, अगदी जे पडदे वगैरे पण असतात ते सुद्धा तिथे होते. हे सगळं पाहिल्यावर आम्ही थोड्या गोष्टी घेतल्या, मॅग्नेट, सेंटेड कॅन्डल्स वगैरे, आणि निघालो. आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेल जवळ असलेल्या या पंजाबी सिटी ढाबा टाईप जो हॉटेल होतं तिथे जेवणासाठी. व्ह्यू वाईज किंवा एक ॲम्बियन्स वाईज इट वॉज अ नाईस प्लेस. पण मी नाही सजेस्ट करणार, रेकमेंड करणार जेवणासाठी, कारण अत्यंत बेसिक जेवण होतं. व्हेजमध्ये तरी ठीक होतं, मी जिरा राईस, दाल तडका घेतलेलं, पण नॉनव्हेज वॉज अ डिसअपॉइंटमेंट. सो डोंट गो देअर. बट व्ह्यू छान होता, त्यांचं स्ट्रक्चर छान होतं. हे काही फोटोज आहेत आणि बाकी पहिल्या दिवसाचे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्लॉगमध्ये ना मी फ्रेंच कॉलनीचा डे व्ह्यू आणि आम्ही जी केली आहे ती धमाल, सगळी बीचेस आणि जिथे जिथे गेलो आहे ते सगळं दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट ॲज वेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.